आज पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने सालाबाद प्रमाणे उदयनराजे भोसले ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या ठिकाणी आपण आलो आहोत। अनेक लोकांनी या ठिकाणी रक्त दिलेले आहे। आपल्या सोबत पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आहेत किशोरप्पा बाळवकर, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, स्वागत आहे या रक्तदान शिबिराला। आपण उपस्थित दिले, काय सांगा? वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यांचं आयोजन दरवर्षाचं असतं आणि अतिशय सुंदर नियोजन असतं। अति प्रामाणिकपणे कोणाकडून वर्गणी न घेता प्रामाणिकपणे आपल्या परीने हे लोक स्वखर्चाने हा कार्यक्रम करत असतात आणि खरोखर अवाखाण्यासारखं आपलं दैवत असलेल्या छत्रपतींच्या जयंतीलाच या कार्यक्रमाचं आयोजन असतं आणि याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो। आणि या गोर गरिबांना, गरजवंतांना जेव्हा रक्ताची गरज पडते ते याशिवाय जे रक्त जमा केलेलं असतं ते कुठेतरी चांगल्या उपयोगी पडतं। म्हणून मी खरोखर ग्रुपला खूप खूप शुभेच्छा देतो जयंतीनिमित्त। आणि याही पुढे कुठलाही कार्यक्रम आपण आयोजित केला त्यासाठी आमचं जेही सहकार्य लागेल तन मन धन लावून आम्ही याच्यासाठी उपलब्ध असू। या ठिकाणी पाचोरा शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनोज शांताराम पाटील यांच्या कन्या या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत। त्यांच्या वडिलांचा आज वाढदिवस आहे। तर काय सांगाल? स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये। खूप खूप आभार आपले। सगळ्यात पहिले तर मी उदयनराजे भोसले समर्थन ग्रुपचे खूप 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 आभार मानते, त्यांचे खूप खूप धन्यवाद देते त्यांना की त्यांनी हे जे इनिशिएटिव्ह केले, जे दरवर्षी ते रक्तदान शिबिर उभी करतात महाराजांच्या जयंतीच्या दिवशी, हे खूपच खूपच चांगले इनिशिएटिव्ह आहे आणि गोरगरिबांची मदत होते, गरजूंची मदत होते आणि याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। हा उपक्रम सालाबाद प्रमाणे हे नियमित पुढे देखील चालू राहणार आहे। आपण पाचोरा शहरातील सुज्ञ नागरिक असाल आणि आपलं रक्तदान करायचं असेल तर आपण या ठिकाणी येऊन आपलं रक्तदान देऊ शकता आणि गोरगरिबांना मदत देखील करू शकता। आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओ भेटणार आहे। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। आपलं राहुल।